आठवडा चेंज झाला आणि आपला वर्कआउट पण चेंज झाला. कारण नवीन आठवडा, नवीन वर्कआउट. तर नमस्कार भावांनो, कसे सगळे एकदम मजेत ना? वर्कआउट करताना केलाच पाहिजे. मस्त सकाळी-सकाळी उठलो, पहिलं फ्रेश झालो, पहिलं ग्राउंडचे कपडे घातले आणि अभ्यासाला बसलो. सकाळचा अभ्यास एकदम मस्तपैकी पूर्ण केला आणि ग्राउंडला आलो. ग्राउंडला आज आम्ही तिघच महारथी होतो. पण जसं-जसं ग्राउंड जवळ येते, तसं-तसं पोरांना कंटाळा यायला लागला वर्कआउट करायचा. पण आपल्याला वर्कआउटचा कसलाच कंटाळा नाही. म्हणून डायरेक्ट आलो, वॉर्मअप केला आणि आपल्या वर्कआउटला चालू केलं. आपला आजचा वर्कआउट होता स्पीड वर्कआउट. स्पीड वर्कआउटमध्ये आपल्याला मारायचे होता 400 मीटरचे 8 रेपिटेशन. ते पण आपला स्पेस होता 1:10, 1:11च्या स्पेसनं. आपला मस्तपैकी आजचा सगळा वर्कआउट कंप्लीट केला आणि इकडे गोळा टाकाय आलो. 4-5 गोळे स्टँडिंग मध्ये टाकले आणि इकडे येऊन डायरेक्ट स्ट्रेचिंगला लागलो. मस्तपैकी सगळी एकदम प्रॉपर स्ट्रेचिंग करून घेतली, कारण स्ट्रेचिंग खूप महत्वाची. आजचा सगळा वर्कआउट कंप्लीट केला आणि घरी निघालो. मस्तपैकी घरी आलेलं पहिलं फ्रेश झालो. फ्रेश झालो की आपला डाएट खायला घेतला. डाएट खाऊन आराम करून डायरेक्ट लॅबला निघालो. लॅबमध्ये आल्यावर आपला दिवसभराचा स्टडी पूर्ण केला आणि संध्याकाळी गेलो होतो आज गोळा टाकायला. कारण सकाळी गोळा टाकून काही मन भरलं नव्हतं. म्हणलं संध्याकाळी पण जावं. मस्तपैकी गोळा वगैरे टाकला. आजच्या दिवसाला देऊ इथंच विराम. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.